हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आता कन्स्ट्रक्टर्स काय राहतात तुमच्या C++ लँग्वेज मध्ये ते आपण बघणार आहोत. कन्स्ट्रक्टर्स काय राहतात आणि याच्यानंतरच्या लेक्चर्स मध्ये डिस्ट्रक्टर बघणार आहोत. कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर हे दोन्ही टॉपिक्स महत्वाचे आहेत तुमच्या एक्झामसाठी. 4-4 मार्काला याच्या टाईप वरती क्वेश्चन्स पडलेले आहेत. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आणि कॉपी कन्स्ट्रक्टर असे या कन्स्ट्रक्टरचे टाइप्स आहेत. 3च टाईप आहेत. 2 मार्कासाठी पण याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे की लिस्ट एनी 3 टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्टर्स म्हणून असा आलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही डिफॉल्ट, पॅरामीटराइज आणि कॉपी कन्स्ट्रक्टर असं लिहायचं होतं. असं 2 मार्काला सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. आता मित्रांनो, कन्स्ट्रक्टर्स आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. कोणते कोणते टाईपचे कन्स्ट्रक्टर आहेत ते आज मी नुसतं सांगून देणार आहे. आणि त्यानंतर आजच्या लेक्चरच्या निमित्तानेच आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर हे बघणार आहोत. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बघणार आहोत, त्याचा प्रोग्राम आपण घेणार आहोत. हा ऍडिशनचा सोपा प्रोग्राम आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर वरचा घेणार आहोत. हा ऍडिशनचा प्रोग्राम आपण घेणार आहोत डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर वरचा. आता कन्स्ट्रक्टर काय आहे? कन्स्ट्रक्टर हा तुमचा स्पेशल मेंबर फंक्शन आहे एका क्लासचा. मित्रांनो, मेंबर फंक्शन्स तुम्हाला माहिती आहेत. गेट डेटा, डिस्प्ले फंक्शन राहतात. हे तुमचे काय आहेत? क्लासचे मेंबर फंक्शन्स आहेत. पण कन्स्ट्रक्टर हा तुमचा स्पेशल मेंबर फंक्शन आहे, म्हणजे त्याचा एक स्पेशल काम आहे कन्स्ट्रक्टरचं. मग कन्स्ट्रक्टरचं काय काम आहे? तर कन्स्ट्रक्टर इज यूज टू इनिशियलाइज ऑब्जेक्ट ऑफ इट्स क्लास. एका क्लासचा ऑब्जेक्टला इनिशियलाइज करण्यासाठी आपण कन्स्ट्रक्टरचा यूज करतो. कन्स्ट्रक्टरचा वापर आपण कुठं करतो? एखाद्या क्लासचा ऑब्जेक्टला इनिशियलाइज करण्यासाठी, म्हणजेच त्याला डिक्लेअर करण्यासाठी त्या कन्स्ट्रक्टरचा यूज होतो. कन्स्ट्रक्टर नेम अँड क्लास नेम बोथ आर सेम. कन्स्ट्रक्टरचं नाव आणि क्लासचं नाव तुमचं सेम असतं. क्लासचं नाव स्टुडंट असेल तर कन्स्ट्रक्टरचं बी नाव तुम्हाला स्टुडंटच ठेवावं लागेल. क्लासचं नाव जर तुमचं ऍडिशन असेल तर कन्स्ट्रक्टरचं बी नाव तुम्हाला ऍडिशनच ठेवावं लागेल, कारण की दोन्ही नावं सारखेच ठेवावं लागतात तुम्हाला. देअर इज नो रिटर्न टाईप. पहा, कन्स्ट्रक्टर मध्ये रिटर्न टाईप तुमचा नाही. फॉर कन्स्ट्रक्टर इवन वाईड आल्सो, म्हणजे वाईड पण त्याचा रिटर्न टाईप नाही आहे. हा वाईड जर कोणता रिटर्न टाईप नसला तर आपण काय लावतो? वाईड लावतो. वाईड हा रिटर्न टाईप लावतो आपण जर कोणता रिटर्न टाईप नसला तर. पण मित्रांनो, वाईड पण ह्याचा रिटर्न टाईप नसतो. कुणाचा? कन्स्ट्रक्टरचा. नो रिटर्न टाईप म्हणजे कन्स्ट्रक्टरला रिटर्न टाईप नसतो. पहा, आता मी या गोष्टी सांगितल्या तुम्हाला. या गोष्टी आता इम्प्लिमेंटचं कसं आहे ते तुम्हाला सांगतो. पहा, हे तुमचं कन्स्ट्रक्टर आहे. हे तुमचं कन्स्ट्रक्टर आहे. कोणतं? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. हा तुमचा कन्स्ट्रक्टर आहे. तर ऍडिशन हा तुमचा कन्स्ट्रक्टर आहे. आणि क्लास नेम आणि कन्स्ट्रक्टर नेम बोथ आर सेम, म्हणजेच ह्या कन्स्ट्रक्टरचं नाव ऍडिशन आहे आणि क्लासचं नाव हे पण दोन्ही सारखेच आहेत. म्हणजे हे कन्स्ट्रक्टर मध्येच तुम्ही बघू शकता की कन्स्ट्रक्टर तोच असतो, जे त्याच्यात क्लास नेम आणि कन्स्ट्रक्टर नेम ते तुमचं दोन्ही सारखं असतं. आता हा कन्स्ट्रक्टर, ऍडिशन कन्स्ट्रक्टर हा स्पेशल मेंबर फंक्शन आहे. कुणाचा? ऍडिशन नावाच्याच क्लासचा. हा कन्स्ट्रक्टर हा एक स्पेशल मेंबर फंक्शन आहे ऍडिशन नावाच्याच क्लासचा. आणि नो रिटर्न टाईप म्हणजे याच्यात रिटर्न टाईप नसतो. म्हणजे इथं कुठं वाईड लिहिलेलं आहे का? असं वाईड असं मी लिहिलेलं आहे का? नाही. तर याच्यात नो रिटर्न टाईप म्हणजे रिटर्न टाईप याच्यात नसतो. डायरेक्टली तुमचा कन्स्ट्रक्टर असा लिहिला जातो आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज तुमच्या घेतल्या जातात. समजलं? हा प्रोग्राम बी आपण बघणार आहोत, टेन्शन घेऊ नका. हा प्रोग्राम पहा, क्लास नेम आणि कन्स्ट्रक्टर नेम बोथ आर सेम म्हणजे दोन्ही सारख्याच नावाचे असतात. आता कन्स्ट्रक्टरला कॉल कसा केला जातो? कन्स्ट्रक्टरला इनवोक कसं केलं जातं? इनवोक म्हणजेच कॉल करणे. इनवोक म्हणजेच कॉल करणे. कन्स्ट्रक्टर इज इनवोक्ड म्हणजे कॉल्ड वेन ऑब्जेक्ट ऑफ क्लास इज क्रिएटेड. जेव्हा क्लासचा तुम्ही ऑब्जेक्ट बनविता. आता या ऍडिशन नावाचा A1 ऑब्जेक्ट बनविला. ऍडिशन नावाच्या क्लासचा, या ऍडिशन नावाच्या क्लासचा A1 ऑब्जेक्ट बनविला. पहा, इथं काय केलंय आपण? ऍडिशन नावाच्या क्लासचा A1 ऑब्जेक्ट इथं खाली बनविला, A1. मग मित्रांनो, जेव्हा मी हा ऑब्जेक्ट क्रिएट करणार तेव्हा ऑटोमॅटिकली कन्स्ट्रक्टरला कॉल जाणार, म्हणजे या फंक्शनला, या कन्स्ट्रक्टरला, ऍडिशन नावाच्या कन्स्ट्रक्टरला कॉल जाणार ऑटोमॅटिकली. मग कॉल गेल्यावर A वरती 10 आणि B वरती 5 ही व्हॅल्यू तुमची आपोआप येणार. मग मला A1 डॉट गेट डेटा करायची गरज आहे का? गेट डेटा नावाचा फंक्शन करायची गरज आहे का? नाही. का म्हणून नाही? कारण की कन्स्ट्रक्टरला डायरेक्ट ऑटोमॅटिकली कॉल जातो. जेव्हा तुमचा ऑब्जेक्ट तुम्ही डिक्लेअर करता तेव्हा ऑटोमॅटिकली कॉल जातो कन्स्ट्रक्टरला.
स्पेशली कॉल करायची गरज नाही. म्हणजे A1 डॉट ॲडिशन A1 डॉट असं कॉल करायची गरज नाही. डॉट ऑपरेटर आणि ऑब्जेक्ट नेम थ्रू कॉल करायची गरज नाही कन्स्ट्रक्टरला. डायरेक्ट तुमचा ऑब्जेक्ट जेव्हा तुम्ही इनिशियलाइज करता, जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट डिक्लेअर करता, म्हणजे ह्या क्लासचा हा ऑब्जेक्ट आहे असं तुम्ही ठरविता, तेव्हाच तुमचा ऑटोमॅटिकली कॉल जातो कन्स्ट्रक्टरला. मग कन्स्ट्रक्टरला ऑटोमॅटिकली कॉल गेला प्रोग्राम कंट्रोलर इथे येतो कन्स्ट्रक्टरकडे आणि ही व्हॅल्यूज घेतो एच्या आणि बीच्या. त्यानंतर A1 डॉट डिस्प्लेला कॉल केल्यावर ॲडिशन आपली सी वरती येते आणि सी ला आपण डिस्प्ले करतो. म्हणजे ॲडिशन इक्वल्स टू 15 असं आउटपुट आपल्याला येऊन जाईल. इथं काय आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कोणता आहे तर ॲडिशन आहे. इन दिस ॲडिशन इज ए डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. हा तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे. आता याला डिफॉल्ट का म्हणून म्हणलं जातं, डिफॉल्ट म्हणजे काय हे तुम्हाला लवकरच समजेल. कारण की हे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आणि कॉपी कन्स्ट्रक्टर हे त्याचे टाइप्स आहेत कन्स्ट्रक्टर्सची. There is no need to call constructor by using object name or dot operator. पहा, कन्स्ट्रक्टरला कॉल करण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्ट नेम म्हणजे ऑब्जेक्ट नेम आणि डॉट ऑपरेटरची गरज नाही. म्हणजे आपण कसं कॉल करू शकतो मग कन्स्ट्रक्टरला आपण कॉल करायची गरज नाही. कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिकली कॉल होतो वेन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. कन्स्ट्रक्टर इज इनवोक्ड वेन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. म्हणजे जेव्हा तुमचा ऑब्जेक्ट क्रिएट होतो तेव्हा तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल होतो ऑटोमॅटिकली. मग त्याला आपल्याला ऑब्जेक्ट नेम आणि डॉट ऑपरेटरचा यूज करून कॉल करायची गरज नाही. नो नीड. समजलं. किती टाईपचे कन्स्ट्रक्टर आहेत, एक तर तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. आता डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर तुमचा असतो की असा असतो की त्याच्यात तुम्ही पॅरामीटर्स नाही. सपोज ऍड नावाचा कन्स्ट्रक्टर आहे, ADD ऍड नावाचा कन्स्ट्रक्टर आहे. ह्याच्यामध्ये जर काही नसेल तर तो तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असेल. म्हणजे याच्या फंक्शन मध्ये जर काही व्हॅल्यू तुम्ही पास नाही केल्या तर तो तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचं जर थोडक्यात सांगायचं जर झालं, ह्याच्या डिटेलमध्ये थिअरी बघणार आहोत आज. डिफॉल्टच बघणार आहोत डिटेलमध्ये, त्याच्यानंतर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर डिटेलमध्ये, त्यानंतर कॉपी कन्स्ट्रक्टर हा डिटेलमध्ये बघणार आहोत. ह्याच्यामध्ये पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर मध्ये तुमचे पॅरामीटर्स घेतले जातात. म्हणजे ऍड हाच तुमचा कन्स्ट्रक्टर राहील. फक्त याच्यामध्ये इंटिजर एक्स हा पॅरामीटर घेतला जातो. एक्स घ्या, वाय घ्या, तुम्हाला कोणते व्हेरिएबल्स घ्यायचे ते व्हेरिएबल्स घ्या. जर तुम्ही या फंक्शन मध्ये असे व्हेरिएबल्स पास करीत आहात तर त्याला काय म्हणलं जातं, पॅरामीटर. म्हणून त्याला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असं म्हणलेलं आहे. कन्स्ट्रक्टर मध्ये जर तुम्ही पॅरामीटर पास केले त्याला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असं म्हणतात. आणि कॉपी कन्स्ट्रक्टर मध्ये दोन्ही पण कन्स्ट्रक्टर येतात. तुमचे डिफॉल्ट बी येतात आणि पॅरामीटराइज बी येतात. म्हणजे ज्याच्यात तुमचं डिफॉल्ट बी येणार आहे आणि त्याच्यात तुमचं पॅरामीटराइज बी येणार आहे त्याला तुम्ही कॉपी कन्स्ट्रक्टर असं म्हणू शकता. म्हणजेच डिफॉल्ट आणि पॅरामीटराइजचं कॉम्बिनेशन हे तुमचं कॉपी कन्स्ट्रक्टर आहे. ही तर झाली थोडक्यात माहिती प्रत्येकाची. आता तुम्हाला जर एक्झाम मध्ये जर कन्स्ट्रक्टरचे टाइप्स विचारलं तर ही डायग्राम काढून या. असं मेन्शन करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट कन्स्ट्रक्टरवर जर क्वेश्चन आला तर ही डायग्राम काढून या. काय लिहायचं, आधीवरी कन्स्ट्रक्टर लिहायचं आणि त्यानंतर त्याचे 3 टाइप्स असे दाखवायचे. काय काय आहेत 3 टाइप्स, एक तर तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आणि कॉपी कन्स्ट्रक्टर. हे 3 तुमचे कन्स्ट्रक्टर्सचे टाइप्स आहेत. आता कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत कन्स्ट्रक्टरच्या, जसं की आपण बघितलं कन्स्ट्रक्टर नेम आणि क्लास नेम बोथ आर सेम, ही एक त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे आपल्याला जास्ती गोष्टी कॉम्प्लिकेटेड होणार नाही. जर क्लासचं नेम आणि कन्स्ट्रक्टरचं नेम दोन्ही जर सेम असेल तर दे डू नॉट हॅव रिटर्न टाईप, म्हणजे त्यांना रिटर्न टाईप नसतो. इवन वाईड आल्सो, वाईड पण त्यांना रिटर्न टाईप नसतो. सपोज आपण गेट डेटाला कॉल करायच्या आधी वाईड गेट डेटा असं लिहायचो. डिस्प्ले फंक्शनला कॉल करण्यासाठी वाईड डिस्प्ले फंक्शन असं लिहायचो. पण तिथं आता तसं लिहायची गरज आहे का कन्स्ट्रक्टरच्या कंडिशन मध्ये, कन्स्ट्रक्टरच्या फेवर मध्ये तसं लिहायची गरज आहे का, नाही. वाईड पण लिहायची गरज नाही आपल्याला, म्हणजे तिथं नो रिटर्न टाईप आहे, रिटर्न टाईप लिहायचा नाही. कन्स्ट्रक्टर शुड बी प्रेझेंट इन पब्लिक सेक्शन. पब्लिक सेक्शन मध्येच कन्स्ट्रक्टर हा तुमचा प्रेझेंट असतो. पहा इथं, पहा हे पब्लिक सेक्शन आहे या क्लासचा आणि इथं तुमचा कन्स्ट्रक्टर तुमचा प्रेझेंट आहे. म्हणजे पब्लिक मध्येच तुमचा कन्स्ट्रक्टर प्रेझेंट राहतो. हा तुमचा प्रायव्हेट सेक्शन, म्हणजे प्रायव्हेट मेंबर्स बाय डिफॉल्ट काय राहतात, प्रायव्हेट राहतात. म्हणजे जर इथं मी प्रायव्हेट नाही लिहिलं, प्रायव्हेट कीवर्ड असं पब्लिक कसं लिहिलंय तसं इथं प्रायव्हेट नाही लिहिलं तरी माझं हे बाय डिफॉल्ट प्रायव्हेटच असतात. आणि पब्लिक मध्ये आपल्याला हा कन्स्ट्रक्टर असा करावा लागतो, डिक्लेअर करावा लागतो. पहा जसं की ह्याच्यात सांगितले कॅरेक्टरिस्टिक मध्ये कन्स्ट्रक्टर हा तुमचा कशामध्ये प्रेझेंट असतो, पब्लिक सेक्शन मध्ये, म्हणजे पब्लिक विजिबिलिटी मोड मध्ये, पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये प्रेझेंट असतो. कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड ऑटोमॅटिकली वेन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. जेव्हा तुमचा ऑब्जेक्ट क्रिएट करता तुम्ही तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल होतो. कन्स्ट्रक्टर कॅन नॉट
बी इनहेरिटेड. म्हणजे इनहेरिटन्स आपल्याला तिसऱ्या युनिटमध्ये बघायचं आहे. तिसऱ्या युनिटमध्ये जेव्हा इनहेरिटन्स बघता तेव्हा तुम्हाला माहिती चलन की इनहेरिटेड म्हणजे काय राहतो. इनहेरिटेड म्हणजे एखाद्या क्लासची प्रॉपर्टी, सपोज हा क्लास आहे, क्लास ए आहे आणि क्लास बी आहे. क्लास ए च्या प्रॉपर्टीज क्लास बी पण यूज करू शकतो, त्याला इनहेरिटन्स असं म्हटलं जातं मित्रांनो. क्लास ए पासून क्लास बी ला डिराइव्ह करणे, क्लास ए पासून क्लास बी ला डिराइव्ह करणे म्हणजे तयार करणे, याला इनहेरिटन्स असं म्हटलं जातं. मग मित्रांनो कन्स्ट्रक्टर हा तुमचा इनहेरिट होऊ शकत नाही, म्हणजे त्याच्यापासून दुसरा कन्स्ट्रक्टर तयार होऊ शकत नाही, म्हणजे दुसऱ्या क्लासमध्ये त्याला यूज करू शकत नाही. समजलं. कन्स्ट्रक्टर कॅनॉट बी व्हर्च्युअल. म्हणजे व्हर्च्युअल, आता पॉलिमॉर्फिझम जेव्हा 5वा युनिट बघणार आहोत तेव्हा तुम्हाला व्हर्च्युअल काय आहे ते समजून जाईल. पण एवढंच आता लक्षात ठेवा की कन्स्ट्रक्टर हा तुमचा व्हर्च्युअल नसतो आणि त्याला इनहेरिट केलं जाऊ शकत नाही. इट इज यूज टू इनिशियलाइज ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टला इनिशियलाइज करण्यासाठी, ऑब्जेक्टला डिक्लेअर करण्यासाठी कन्स्ट्रक्टरचा वापर केला जातो. हा पहा, हा इथं कन्स्ट्रक्टर आहे. आता या ऑब्जेक्टला A1 ऑब्जेक्टला इनिशियलाइज करण्यासाठी हा कन्स्ट्रक्टरचा यूज केलेला आहे, ऍडिशन नावाच्या कन्स्ट्रक्टरचा. मग तेच कन्स्ट्रक्टर इथं बी आहे, तेच क्लास नेम तुमचा ऍडिशनच आहे. म्हणजे क्लास नेम आणि कन्स्ट्रक्टर नेम दोन्ही सारखंच असतं. ऑब्जेक्टला इनिशियलाइज करण्यासाठी म्हणजे ऑब्जेक्टला डिक्लेअर करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. कन्स्ट्रक्टर इज ए स्पेशल मेंबर फंक्शन ऑफ द क्लास. ही तर पहिलीच लाईन तुमची. हा एक स्पेशल मेंबर फंक्शन आहे. नॉर्मली तुमचे कसे असतात फंक्शन, गेट डेटा, डिस्प्ले फंक्शन आणि डिस्प्ले डेटा हे तुमचे नॉर्मल असतात. पण कन्स्ट्रक्टर हा तुमचा स्पेशल मेंबर फंक्शन आहे, म्हणजे याचा यूज डिफरंट आहे. समजत आहे. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर काय आहे आज ते बघूया, कारण की आपल्याला आज डिफॉल्ट बघितला तर उद्याच्या लेक्चरमध्ये, याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पॅरामीटराइज आणि त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये कॉपी कन्स्ट्रक्टर हे आपल्याला बघायला भेटतील. आता डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर तुमचा काय आहे. डिफॉल्टची थिअरी पहा. सिमिलरस थिअरी, जी कन्स्ट्रक्टरची तुमची थिअरी आहे ती सिमिलरस थिअरी, फक्त एका लाईनचा डिफरन्स आहे. ह्याच्यात थोड्या लाईनचा डिफरन्स आहे. पहा कोणत्या लाईनचा डिफरन्स आहे. डिफॉल्ट मध्ये काय होतं ते लक्षात घ्या. वेन कन्स्ट्रक्टर डज नॉट टेक एनी आर्ग्युमेंट. म्हणजे कन्स्ट्रक्टर मध्ये जर तुम्ही एखादा आर्ग्युमेंट घेत नाही, म्हणजे कोणताच आर्ग्युमेंट घेत नाही कन्स्ट्रक्टर मध्ये, देन इट इज कॉल्ड ॲज डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. आता मित्रांनो तुम्हाला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर जर दाखवायचं झालं तर हे पहा, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर मध्ये आर्ग्युमेंट्स तुमचे घेतले जातात. हा तुमचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. ऍडिशन, इंट एक्स आणि इंट वाय हे तुमचे पॅरामीटर्स घेतलेले आहेत, म्हणून याला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असं म्हटलेलं आहे. मित्रांनो आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे, आज एवढं कव्हर होणार नाही. आणखीन प्रोग्राम बी घ्यायचा आपल्याला डिफॉल्टचा. आणि याला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर का म्हणून म्हटलेला आहे, कारण की हा काहीच पॅरामीटर घेत नाही. म्हणजे याच्यामध्ये, या फंक्शन मध्ये इथं असं इंट एक्स असे पॅरामीटर्स घेत नाही, म्हणून याला डिफॉल्ट म्हणलं जातं. म्हणजे काहीच पॅरामीटर घेत नाही, म्हणजे झिरो, नो पॅरामीटर्स. समजलं. म्हणून याला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणलं जातं. मित्रांनो ए कन्स्ट्रक्टर इज कन्स्ट्रक्टर दॅट एक्सेप्ट नो आर्ग्युमेंट. म्हणजे पॅरामीटरलाच तुम्ही काय म्हणतात, आर्ग्युमेंट्स म्हणतात. म्हणजे कन्स्ट्रक्टर दॅट एक्सेप्ट नो आर्ग्युमेंट, म्हणजे कोणताच आर्ग्युमेंट जो कन्स्ट्रक्टर घेत नाही त्यालाच आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असं म्हणतो. त्यालाच डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आपण असं म्हणतो. कन्स्ट्रक्टर इज यूज टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ क्लास. पहा ही लाईन सेम आहे, जे की याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर इज यूज टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ क्लास म्हणजेच हा इन्व्होक केली जाते. हे पहा, यूज टू क्रिएट, पहा ऑब्जेक्ट ऑफ क्लास. क्लासच्या ऑब्जेक्टला इनिशियलाइज करण्यासाठी कन्स्ट्रक्टरचा वापर केला जातो. ही लाईन आणि ही लाईन थोडीफार सेमच आहे, म्हणजे जास्ती काही तुम्हाला करायची गरज नाही, फक्त या दोन लाईनचा डिफरन्स आहे. काय, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर मध्ये फक्त पॅरामीटर्स आपण घेत नाही. जर आर्ग्युमेंट, जर पॅरामीटर त्याच्यामध्ये पास नाही केले तर त्याला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असं आपण म्हणतो. इफ वी डू नॉट राईट कन्स्ट्रक्टर इन प्रोग्राम, देन कंपायलर सप्लाइज डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. जर आपण प्रोग्राम मध्ये कन्स्ट्रक्टर नाही लिहिला तर कंपायलर बाय डिफॉल्ट हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर तुमचा सप्लाय करतो. इफ वी प्रोव्हाइड कन्स्ट्रक्टर इन प्रोग्राम, देन कंपायलर विल नॉट क्रिएट डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. जर आपण कन्स्ट्रक्टर प्रोव्हाइड केलं प्रोग्राम मध्ये तर कंपायलर काय करतो, क्रिएट करीत नाही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. आणि जर नाही केलं तर तो काय करतो, सप्लाय करतो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, म्हणजे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला क्रिएट करतो. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर नेम अँड क्लास नेम बोथ आर सेम. म्हणजे हीच वाक्य पहा, हेच वाक्य आहे, कन्स्ट्रक्टर नेम अँड क्लास नेम बोथ आर सेम, हेच वाक्य आहे, फक्त इथं पुढे डिफॉल्ट वापरलेला आहे. पहा, कारण की आपण डिफॉल्टची थिअरी लिहित आहोत ना. एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन कसा येतो याच्यावर, एक्सप्लेन डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, एक्सप्लेन कन्स्ट्रक्टर अँड एक्सप्लेन इट्स वन टाईप.
एनी वन टाईप, मग त्या ठिकाणी तुम्ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर जर एक्सप्लेन करीत असताल तर तिथं तुम्हाला लिहायचं आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर नेम अँड क्लास नेम बोथ आर सेम. समजलं. कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड वेन फर्स्ट ऑब्जेक्ट ऑफ क्लास इज क्रिएटेड, म्हणजे ऑब्जेक्ट जेव्हा क्लासचा क्रिएट केला जातो तेव्हा तुमचा कन्स्ट्रक्टरला कॉल होतो. हीच थेरी सेम लाईन, आणि ह्याच्यामध्ये नो रिटर्न टाईप असतो. हे सेम खालच्या लाईन्स तर सेमच आहेत, फक्त वरच्या 2-3 लाईन मध्ये फरक आहे. ह्या लाईन 3 लाईन इम्पॉर्टंट आहेत, ह्या 2 लाईन एवढ्या इम्पॉर्टंट नाहीत. एक्झाम मध्ये तुम्ही लिहू शकता. हे सिंटॅक्स काय आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा हे पहा. क्लास नेम, क्लास नेम, प्रायव्हेट मध्ये तुमचे प्रायव्हेट डेटा मेंबर्स, त्यानंतर पब्लिक मध्ये तुमचे मेंबर फंक्शन्स. कोणते? स्पेशल मेंबर फंक्शन. क्लास नेम म्हणजेच हाच क्लास नेम तुमचा कन्स्ट्रक्टरचा नेम असणार आणि त्याला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणलं जाणार, कारण की याच्यामध्ये काहीही पॅरामीटर्स नाही आहेत. नो पॅरामीटर्स याच्यामध्ये, नो पॅरामीटर्स. पॅरामीटर्स म्हणजेच ह्याच्यामध्ये जर पॅरामीटर्स नसतील तर तो तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असा मानला जातो. आता पहा मित्रांनो, एक्झाम्पल मध्ये पहा, ऍडिशन नावाचा क्लास आहे. इंटिजर ए बी सी 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले, हा कन्स्ट्रक्टर बनविला, हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे. हे कसं समजेल आपल्याला, कारण की इथं पॅरामीटर्स नाहीत म्हणून. समजलं. आता हा प्रोग्राम मी तुम्हाला टाईप करून दाखवतो, कसं कन्स्ट्रक्टर डिक्लेअर करायचा, कसं कन्स्ट्रक्टरला कॉल होतंय डायरेक्ट ऑब्जेक्ट कॉल केल्यावर, ते तुम्हाला करून दाखवतो. हा ऍडिशनचा प्रोग्राम आहे. ए आणि बी वरती व्हॅल्यूज घ्यायच्यात आणि सी वरती ऍडिशन डिस्प्ले करायची आणि सी ला पुन्हा डिस्प्ले करायचा आहे. मग ऍडिशन काय येईल? 15 व्हॅल्यू येईल, कारण की ए वरती आपण 10 स्टोअर केली, बी वरती 5, मग टोटली 15 व्हॅल्यू तुमची ऍडिशन म्हणून येऊन जाईल. चला तर आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया आणि कंपायलर वर जाऊन आपण प्रोग्राम करूया. लेट्स गो. सो फ्रेंड्स, आता आपण आपल्या ऑनलाईन जीडीबी कंपायलर वरती आहोत. तुमच्या गुगल क्रोम वरती येऊन तुम्ही ऑनलाईन जीडीबी कंपायलर असं सर्च करायचं आणि इथं येऊन C++ लँग्वेज तुमची सिलेक्ट करायची. बाय डिफॉल्ट सी सिलेक्ट राहते, तुम्ही C++ लँग्वेज सिलेक्ट करायची. इथं आल्यावर आता तुम्हाला कन्स्ट्रक्टरचा प्रोग्राम बघायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही आधी ही लाईन डिलीट करा, ही बाय डिफॉल्ट प्रोग्राम तुमचा असतो आधीच. मग इथं काय करणार, युझिंग नेम स्पेस std युझिंग नेम स्पेस std हे तुम्ही पुट करायचे. युझिंग नेम स्पेस std हे का म्हणून पुट करायचं, जर प्रिव्हियस लेक्चर बघितले नसतील तर ते बघून घ्या. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे हे अशी ही लाईन का म्हणून यूज करायची. जर प्रिव्हियस लेक्चर बघितले नसतील तर ते आधी बघून घ्या, ते बघितल्याशिवाय तुम्हाला पुढचे लेक्चर समजणार नाहीत. जरा मोठं करतो, तुम्हाला दिसन चांगलं. आता एक क्लास बनवायचा आपल्याला, ऍडिशन नावाचा क्लास बनवायचा. CLASS. मग क्लास लिहायचा, क्लास नेम काय करायचं तुमचं, ऍडिशन. ADDITION ऍडिशन असं क्लास नेम लिहायचं. आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही काय करायचं, ह्याच्यामध्ये तुम्ही या क्लासची बॉडी लिहायची. क्लासच्या बॉडीमध्ये प्रायव्हेट मेंबर PRIVATE प्रायव्हेट मेंबर्स मी काय करणार, तुमचे A B आणि C इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर करणार. मग इंट A, B, C किंवा सम, SUM सम. आता थोडा वेगळा प्रोग्राम घेतो, तिथं तुम्हाला एक्झाम्पल मध्ये मी C दिलं, आता इथं सम घेऊन दाखवतो तुम्हाला. काही पण नाव घेऊ शकता, हे मला सांगायचंय याच्या थ्रू. पब्लिक सेक्शन, तुमचं पब्लिक सेक्शन मध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्टर डिक्लेअर करायचंय. आता कन्स्ट्रक्टर कसा डिक्लेअर केला जातो ते तुम्हाला सांगतो. कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्हाला माहिती रिटर्न टाईप नसतो. मग आपल्याला वाईड लिहायची गरज आहे का? नाही, वाईड लिहायची गरज नाही. मग वाईड काढून टाकला. कन्स्ट्रक्टर नेम आणि क्लास नेम सारखं असायला पाहिजे, म्हणजे हा ऍडिशन नावाचा क्लासचं नेम आणि तुमचं कन्स्ट्रक्टरचं नेम सारखं असायला पाहिजे. मग कन्स्ट्रक्टरचं नाव बी आपण ऍडिशन असंच ठेवलं, ऍडिशन. मग कन्स्ट्रक्टरला आपण असं डिक्लेअर करतो. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टरची बॉडी, हे पहा, ही तुमची कन्स्ट्रक्टरची बॉडी. आता ह्याच्यामध्ये काय करणार, मी ए वरती व्हॅल्यू देणार, मी 15 व्हॅल्यू देणार, आणि सॉरी ए वरती काय देणार, 10 व्हॅल्यू देणार, आणि खाली बी वरती 5 व्हॅल्यू देणार. बी वरती मी इक्वल टू 5 व्हॅल्यू देणार. या दोन्हीला मी असं सेमी कॉलम देऊ क्लोज करणार. सेमी कॉलम द्या दोन्हीला. आता मी काय केलं, बाय हार्ड कोड केल्या व्हॅल्यू. या ए वरती मी काय केली, 10 व्हॅल्यू टाकली, बी वरती 5 व्हॅल्यू टाकली मी. या ए नावाच्या व्हेरिएबल वरती 10 आणि बी नावाच्या व्हेरिएबल वरती 5. आता या व्हॅल्यूचा सम आपल्याला डिस्प्ले करण्यासाठी डिस्प्ले फंक्शन लावा, वाईड. आता तुम्ही म्हणता सर इथं तरी वाईड कशाला वापरत आहात तुम्ही. मित्रांनो, वाईड डिस्प्ले फंक्शन DISPLAY हा डिस्प्ले फंक्शन तुमचा कन्स्ट्रक्टर नाही आहे. कन्स्ट्रक्टर कोणता आहे तुमचा,
तुमचा हा फंक्शन ऍडिशन नावाचा हा फंक्शन तुमचा कन्स्ट्रक्टर आहे. हा डिस्प्ले तुमचा कन्स्ट्रक्टर आहे का नाही? मग कन्स्ट्रक्टरलाच वाईड नसतो, कन्स्ट्रक्टरलाच रिटर्न टाईप नसतो. मग डिस्प्लेला रिटर्न टाईप आपल्याला लिहावं लागेल कंपल्सरी, नाहीतर तुमचा एरर येऊन जाईल. मग डिस्प्ले करताना सम SUM सम वरती आपण काय करणार, ए प्लस बी करणार. म्हणजे ए प्लस बी ए ची व्हॅल्यू आपल्या सम नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर होईल. सी आउट करायचं, सी आउट आणि इन्सर्शन ऑपरेटर, सी आउट आणि इन्सर्शन ऑपरेटर वापरून आपण काय करायचं, समची व्हॅल्यू डिस्प्ले करायची. मग युजरला मेसेज द्या, काय डिस्प्ले करणार आहेत आपण, ऍडिशन ADDITION ऍडिशन इक्वल्स टू आपल्याला काय डिस्प्ले करायचे, सम. मग SUM सम अशी डिस्प्ले करून टाका. इथं सम व्हेरिएबल लिहायचा. मग सम वरची जी काही व्हॅल्यू आहे ती इथं तुमची डिस्प्ले होऊन जाईल. सम वरती कोणती व्हॅल्यू, ए प्लस बी व्हॅल्यू सम वरती, म्हणजे ए प्लस बी म्हणजे 10 प्लस 5 म्हणजे 15 व्हॅल्यू सम वरती. मग आउटपुटला आपल्याला काय येईल, ऍडिशन इक्वल्स टू 15 असं आउटपुट येईल आपलं. आता मित्रांनो आपल्याला कन्स्ट्रक्टरला कॉल करायचे. मग मित्रांनो तुम्हाला माहिती कन्स्ट्रक्टरला कॉल कसा जातो, आठवा थेरी मध्ये कन्स्ट्रक्टरला कॉल कसा जातो तुमचा, कन्स्ट्रक्टरला कॉल कसा जातो, जेव्हा तुम्ही या क्लासचा ऑब्जेक्ट बनवता, आता क्लासचा ऑब्जेक्ट बनवता तेव्हा त्याला ऑटोमॅटिकली कॉल जातो. मग या क्लासचा ऑब्जेक्ट बनवा, काय ऍडिशन नावाच्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवा. मग ऍडिशन नावाच्या क्लासचा ADDITION ऍडिशन या नावाच्या क्लासचा आपण ऑब्जेक्ट जर बनविला, A1 ऑब्जेक्ट बनविला, तर ऑटोमॅटिकली या कन्स्ट्रक्टरला कॉल केला. आता 10 वरती आणि तुमच्या बी वरती, 10 वरती तुमच्या बी वरती ऑटोमॅटिकली व्हॅल्यू गेल्या. आता काय करणार मी, A1 डॉट डिस्प्ले फंक्शनला कॉल करणार, म्हणजे डायरेक्टली आपली व्हॅल्यू आता डिस्प्ले होऊन जाते. DISPLAY डिस्प्ले फंक्शन. आता डिस्प्ले फंक्शनला मी कॉल केलं. आता जर मी या प्रोग्रामला रन केलं तर आपल्या आउटपुटला काय येणार पहा, आउटपुटला ऍडिशन इज इक्वल टू 15 असा आलेला आहे मित्रांनो. म्हणजे आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झाला. तुम्ही म्हणता सर इथं हार्ड कोड करू नका, इथं काय करा, युजर कडून व्हॅल्यू घ्या. मग चला युजर कडून व्हॅल्यू घेऊया. आपण काय करतात युजर कडून व्हॅल्यू घ्यायसाठी, सी आउट इन्सर्शन ऑपरेटर आणि याला मेसेज देता युजरला, किंवा एंटर एंटर फर्स्ट नंबर FIRST फर्स्ट NUMBER नंबर. मग युजर काय करेन, तुमचा पहिला नंबर एंटर करेन. युजरने एंटर केलेला नंबर सी इन द्वारा आपल्याला काय करायचंय, कुण्या व्हेरिएबल वरती टाकायचं, पहिला ए वरती टाकायचा आहे. त्यानंतर सेम मी बी साठी कॉपी करतो. आता हे डिलीट करतो. सेम ए साठी मी जशी व्हॅल्यू घेतली तशीच युजर कडून मी बी साठी व्हॅल्यू घेतो. आता एंटर सेकंड नंबर म्हणतो, SECOND. आता सेकंड जरा स्पेलिंग मिस्टेक जरा बघून घ्या. आता ते तुम्हाला ते तुमचं तुम्ही क्लिअर करा. स्पेलिंगची जरा एवढे गोष्टी मॅनेज होत नाहीत. आता प्रत्येकदा चेक करणे, प्रत्येकदा चेंज करणे, हे आता एवढे मॅनेज होत नाहीत. आता तुम्ही तुमचं तुम्ही चेंज करून घ्या. आता काय केलं मी, युजर कडून व्हॅल्यू घेतल्या. आता मला याला असं करायची गरज आहे का, A1 डॉट ऍडिशन ADDITION ऍडिशन या फंक्शनला असं मला कॉल करायची गरज आहे का, नाही. का म्हणून, कारण की तो तुमचा कन्स्ट्रक्टर आहे. जर मी असं कॉल करायला गेलो तर बघा काय होतंय, एरर येऊन जाईल तुमचा. काय म्हणत आहे, ऍडिशन इनव्हॅलिड आहे, तुम्ही त्याला कॉल तसा करू शकत नाहीत. मग ऍडिशनला तुम्ही न कॉल करा म्हणजे ऍडिशनला जर कॉल केला नाही तर तुमचं हे एक्झिक्यूट कसं होईल, तुम्ही असं म्हणता. पण तुम्हाला जर सांगायचं झालं तर ऍडिशनला आपल्या या फंक्शनला जर आपल्याला कॉल करायचं तर ते ऑटोमॅटिकली कॉल होतं केव्हा, जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट डिक्लेअर करता. आता मी जर याला रन केलं तर मला कॉल करायची गरज आहे का, कशाला, या ऍडिशन नावाच्या फंक्शनला, नाही. कारण की ते ऑटोमॅटिकली कॉल होणार. पहा ऑटोमॅटिकली कॉल झाला म्हणजे एंटर फर्स्ट नंबर, आपल्याला पहिला नंबर विचारत आहे, 60 व्हॅल्यू एंटर केली. त्यानंतर दुसरा नंबर 80 व्हॅल्यू एंटर केली, आपल्याला 140 व्हॅल्यू ऍडिशन म्हणून आली. पहा ऍडिशन म्हणून 140 आली का. पहा किती प्रोग्रामिंगची जादू आहे आपली. का आपल्याला कॉल करायची गरज पडली का या फंक्शनला, नाही. का म्हणून, कारण की हा कन्स्ट्रक्टर होता तुमचा, हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर होता तुमचा, म्हणून याला कॉल करायची गरज पडली नाही. कन्स्ट्रक्टरला कॉल करायची गरज नसती. याला डायरेक्टली ऑब्जेक्ट जेव्हा डिक्लेअर करतात तेव्हा त्याला ऑटोमॅटिकली कॉल जातो. मग आपल्याला ह्याच्या व्हॅल्यूज विचारल्या, ए आणि बीच्या युजरला, आपण युजर आहेत ना, या युजरला व्हॅल्यू विचारल्या आणि डिस्प्ले केली त्याची ऍडिशन. आपण समजलं
होप की तुम्हाला हा प्रोग्राम समजला असेल. आणि हा तुमचा काय होता, तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर CON कन्स्ट्रक्टर तुमचा समजलं. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर याला डिफॉल्ट का म्हणलं, कारण की याच्यामध्ये काही पॅरामीटर्स पास केले नाहीत. पॅरामीटर्स काय राहतात तुमचे, हा पहा, इंट एक्स कॉमा इंट वाय. हे जर तुम्ही असे पॅरामीटर्स जर इथं पास केले तर हे तुमचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर होणार. पण इथं पॅरामीटर्स नाही ना, ते आपल्याला बघायचे. आणखीन पॅरामीटर्स पास करून कसा प्रोग्राम लिहायचा ते उद्याच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये बघायचं आहे आपल्याला. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. हा तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. हेच प्रोग्राम तुम्ही एक्झाम मध्ये लिहून या, कारण की इझी प्रोग्राम आहे. मी डायरेक्ट हार्ड कोड केले, त्या व्हॅल्यूज तुम्ही लिहू शकता, किंवा युजर कडून व्हॅल्यूज घेऊन तुम्ही लिहू शकता. तुमची मर्जी राहिली ती कसं लिहायचं आहे तसं. पण तुम्ही जसं लिहिता तसं लिहा, फक्त परफेक्ट प्रोग्राम लिहा, म्हणजे बरोबर प्रोग्राम लिहा. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.